नमस्कार, माझे नाव स्मिता धनंजय शिंदे, शिल्पनिदेशिका ड्रेस मेकिंग ITR तुळजापूर। आज आपण कोरल ड्रॉ हा लेसन पाहणार आहोत। कोरल ड्रॉ हे एक असे सॉफ्टवेअर आहे ज्याच्या सहाय्याने आपण ड्रॉइंग बनवू शकतो, तेही अगदी अचूक मापांमध्ये। यामध्ये रूलर आणि ग्रिड काइन यासारख्या सुविधा तर आहेतच, शिवाय अत्याधुनिक टूल्स देखील आहेत। या टूल्सचा वापर करून आपण मूलभूत आकृत्या, उदाहरणार्थ आयत, गोल, चौकोन, पंचकोन, षटकोन हे देखील आपण बनवू शकतो। या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आपण कटिंग आणि शिवणाची प्रक्रिया सोपी बनवू शकतो। तसेच आपल्याला उच्च प्रतीचे काम करायचे असेल तर हे उपयोगी आहे। फॅशनच्या या दुनियेत आपण जर कॉम्प्युटरचा उपयोग करून विविध फॅशन बनवू इच्छित असाल तर कोरल ड्रॉ हे सर्वात उपयुक्त आणि मदतगार। आता आपण कोरल ड्रॉ मधील असे फंक्शन शिकणार आहोत ज्याचा उपयोग ड्रेस मेकिंग तसेच फॅशन डिझायनिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। यासाठी तुमची कॉम्प्युटर सिस्टीम विंडोज 7 किंवा त्यानंतरची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम असायला पाहिजे। आपल्याला जर कॉम्प्युटर ग्राफिक्स समजून घ्यायचे असेल तर थोडे सखोल ज्ञान घेणे आवश्यक आहे। ते समजल्यानंतर आपल्याला ग्राफिक्स योग्य समजू शकेल। कॉम्प्युटरच्या मॉनिटरवरती आपल्याला चित्र दिसतील, ते काही बिंदू मिळून बनलेले असते। त्या बिंदूंना पिक्सेल असे म्हणतात। ज्या चित्रामध्ये जितके जास्त पिक्सेल तितके ते चित्र किंवा ती इमेज जास्त स्पष्ट दिसेल। या इमेजच्या त्या स्पष्टतेला रेझोल्यूशन असे म्हणतात। इमेजमध्ये जितके जास्त रेझोल्यूशन तितके जास्त पिक्सेल। जर कोणी म्हणत असेल की या इमेजमध्ये 300 ppi आहे, तर याचा अर्थ असा की इमेजमध्ये एक वर्ग इंच स्थानावर 300 पिक्सेल आहेत। जेव्हा आपण इमेजला प्रिंटरच्या साहाय्याने कागदावरती प्रिंट करतो तेव्हा तो ppi ही इकाई बदलून dpi असा होतो। dpi म्हणजे डॉट पर इंच अर्थात एक वर्ग इंच। डॉट पर इंच अर्थात एक वर्ग इंचामधील बिंदूची संख्या होय। कॉम्प्युटर ग्राफिक्स हे दोन भागामध्ये विभागलेले आहे, एक म्हणजे रास्टर ग्राफिक्स आणि व्हेक्टर ग्राफिक्स। या दोन्हीमधील फरक इतकाच आहे की रास्टर ग्राफिकला त्याच्या वास्तविक आकारापेक्षा मोठे केले तर रेझोल्यूशन खराब होते, तर व्हेक्टर ग्राफिक्समध्ये इमेजची लांबी रुंदी वाढवली किंवा कमी केली तरी इमेजच्या रेझोल्यूशनवरती फरक पडत नाही, ती पहिल्यासारखी साफ स्पष्ट दिसते। कोरल ड्रॉमध्ये बनवलेली ड्रॉइंग ही व्हेक्टर ग्राफिक्समध्येच बनवलेली असते। आता आपण कोरल ड्रॉ वापराविषयी माहिती यूज ऑफ कोरल ड्रॉ पाहणार आहोत, ज्यामुळे कोरल ड्रॉ वापराविषयी आपल्याला ज्ञान मिळेल। कोरल ड्रॉमध्ये ड्रॉइंग अशा प्रकारे बनवली जाते की कागदावरती पेन्सिलने ड्रॉइंग काढणे किंवा एखादा चित्र काढणे, ड्रॉइंग काढणे। ड्रॉइंग काढताना जे टूल्स वापरले जातात ते टूल्स सॉफ्टवेअरमध्ये डाव्या बाजूस टूलबॉक्समध्ये असतात। कोरल ड्रॉच्या नवीन आवृत्तीमध्ये बिटमॅपचा वापर आपण टू पोर्ट कमांडनी करू शकतो। कोरल ड्रॉमध्ये बिटमॅपचे रूप बदलता येते। बिटमॅपला लाईन आर्टमध्ये बदलण्यासाठी कोरल ट्रेस नावाचे सॉफ्टवेअर वापरले जाते। कोरल ड्रॉ इन्स्टॉल केल्यानंतर हे आपोआपच इन्स्टॉल होते। कोरल ड्रॉमध्ये रंग भरताना CMYK या कलर प्लेटची निवड करावी। कोरल ड्रॉमध्ये काम करताना दुसरे ॲप्लिकेशन प्रोग्राम कमीत कमी ओपन करावे, म्हणजे आपले काम जलद होते। या सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना कॉम्प्युटरसोबत UPSचा वापर अवश्य करावा व ऑटो बॅकअपची सुविधा ऑन करावी। आता आपण कोरल ड्रॉमधील कोरल ड्रॉ टूल्स पाहणार आहोत। पॉइंट कर्व टूल्स याचा उपयोग करून कोणत्याही आकाराला सुरुवातीला, मध्ये व शेवटी पॉइंटला डिफाईन करू शकतो।
पॉइंट टू क्लिक्स टूल्स याच्या मदतीने गोल अंडाकार ऑब्जेक्ट बनवू शकतात. याला 3 पॉईंटमध्ये सेट करून अंडाकार ऑब्जेक्टमध्ये 3 बिंदू सेट करून त्या ऑब्जेक्टचे स्वरूप बदलता येते. पॉलीलाईन टूल्स या टूल्सच्या मदतीने आपण कोणत्याही स्वरूपाचे बहुभुजाकार ऑब्जेक्ट बनवू शकतो. पेन टूल्स हा खूप महत्त्वपूर्ण टूल्स आहे. याचा वापर करून आपण कोणताही कर्व आकार एकाच वेळी बनवू शकतो. फ्री हँड टूल्स किंवा बीझर टूल्स या टूल्सला म्हणतात. याचा उपयोग वेगवेगळे शेप्स तयार करण्यासाठी केला जातो. वेगवेगळे शेप्स तयार करण्यासाठी उदाहरणार्थ फेस या इत्यादीचे शेप. क्रॉप टूल व्हेक्टर इमेज व बिटमॅप इमेज यावर वापरले जाते. इमेजचा काही भाग ठेवून इतर भाग नाहीसा करण्यासाठी या क्रॉप टूलचा वापर केला जातो. स्मज ब्रश हा टूल्स एखाद्या शेपला कोणत्याही आकाराच्या रेषा काढण्यासाठी वापरला जातो. आर्टिस्टिक मीडिया टूल्स यामधील काही फीचर हे ॲडोब टूल रेस्टरमधील आर्ट ब्रशप्रमाणे आहेत. या टूल्सचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात कलात्मक इफेक्ट देता येतात. पिक टूल्स ऑब्जेक्ट सिलेक्ट करणे, मूव्ह करणे, ट्रान्सफर करणे. शेप टूल्स ऑब्जेक्टला आकार देण्यासाठी वापरतात. नाईफ टूल ऑब्जेक्टचे तुकडे करणे. इरेझर टूल्स ऑब्जेक्टचे भाग खोडणे. रिफाईन ब्रश ऑब्जेक्टची बॉर्डर वेडीवाकडी करणे. इंटरॅक्टिव्ह कनेक्टर टूल्स 2 ऑब्जेक्ट जोडणे. स्नॉच टूल्स तिरके बिंदू आखून त्यामध्ये गोलाकार कर्व तयार करणे. इंटरॅक्टिव्ह ड्रॉप शॅडो टूल्स ऑब्जेक्टची सावली तयार करणे. या चित्रामध्ये आपणास ऑब्जेक्टची सावली दिसत आहे. टेक्स्ट टूल्स या टूल्सच्या साहाय्याने आपण आर्टिस्टिक टेक्स्ट व पॅराग्राफ टेक्स्ट तयार करून कोरल ड्रॉमध्ये करू शकतो. इंटरॅक्टिव्ह ट्रान्सपरन्सी टूल्स ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सपरंट कलर भरण्यासाठी या टूल्सचा वापर केला जातो. आपण पाहू शकतो. इंटरॅक्टिव्ह ब्लेंड टूल्स यामध्ये ऑब्जेक्ट ब्लेंड करणे जसं आपण चित्रात पाहत आहोत. 3 पॉइंट रेक्टँगल टूल्स या टूल्सने आपण कोणत्याही आयताकार ऑब्जेक्टमध्ये 3 बिंदू सेट करून त्या ऑब्जेक्टचे मूळ स्वरूप आपण बदलू शकतो. कोरल ड्रॉमध्ये असे बरेचसे टूल्स आहेत. त्यापैकी ड्रेसमेकिंग क्षेत्रामध्ये उपयोगी होणारे टूल्स आपण पाहिले व समजून घेतलेले आहेत.